की जी सांगेल घरात एवढे पैसे दिलेस ना तरच जेवायला मिळेल. नाही, कुणाची पण आहे अशी. कुणाचे पण बाबा असे नाहीये की जे सांगतील घरात एवढे पैसे आणलेस ना तरच राहायला मिळेल. अरे फुकटचं खायला मिळते, फुकटचं राहायला मिळते, आणि कसे वागता तुम्ही तुमच्या आई वडिलांशी? किती मस्ती आहे तुमच्या अंगामध्ये? हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. आणि जर का कुठे जाणवलं असेल की मी चुकलोय, मी चुकली आहे, तर आज घरी गेल्या गेल्या आई वडिलांची माफी मागा आणि सांगा आय एम सॉरी, मी नाही परत वागणार, मला आज माझ्या चुकांची जाणीव झाली आहे. बाळांनो, हे चुकांचं ओझं घेऊन तुम्ही वावरताय रे. हे ओझं घेऊन नका जाऊ परीक्षेला, कारण त्याचा नकारात्मक ताण असतो. तो ताण आज मोकळा करून टाका. सरेंडर व्हा तुमच्या आई वडिलांना, माफी मागा आणि आजपासून स्वतःला बदला. तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी काय करावं असं वाटतं, या ज्या अपेक्षा आहेत ना, आजपासून हा विचार करा की मी माझ्या आई वडिलांसाठी काय करू शकेन. आणि सगळे जग बदलायला लागेल. आई वडिलांचं बोट धरून आपण प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश करतो. प्राथमिक शाळेमध्ये आपल्याला शिक्षक संस्कारांची शिदोरी देतात आणि ही शिदोरी घेऊन जेव्हा आपण माध्यमिक शाळेमध्ये जातो त्यावेळेला आपण प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना विसरून जातो. आज तुम्ही 10वी मध्ये आहात, 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर उद्या तुम्ही कॉलेजमध्ये जाल तेव्हा परत तुम्ही माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांना विसरून जाल. बाळांनो, आपण जसजसं पुढे जातो तसतशी मागची नाती तोडत जातो. नाती तोडण्यासाठी नसतात रे, नाती जोडण्यासाठी असतात. जेव्हा आपण तोडत जातो त्याला आपण प्रगती म्हणतो. ही प्रगती नाहीये. तुम्ही उद्या कितीही मोठे झालात ना तरी कधीतरी शाळेत या, तुमच्या सरांना भेटा, तुमच्या मॅडमना भेटा, त्यांना सांगा की तुम्हाला भेटायला आलं, आणि बघा त्यांच्या डोळ्यामध्ये किती आनंद दिसेल तुम्हाला. मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय की समाजामधली शिक्षक ही एकमेव व्यक्ती अशी आहे की जिला आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा झाल्याचा प्रचंड आनंद होतो. प्रचंड आनंद. शिक्षकांना देखील परिवार आहे, त्यांना पण मुलं असतात, पण ते सगळं बाजूला ठेवून माझ्या विद्यार्थ्याला हे मिळालं पाहिजे, माझ्या विद्यार्थ्यांना ते मिळालं पाहिजे. अरे रात्रंदिवस सोबत नाही शिक्षक. तुम्हाला कधी जाणवलं का रे? कधी शिक्षकांच्या बाजूने विचार केलात का रे तुम्ही? आपण खूपदा शिक्षकांची पाठ वाढल्यानंतर आपण थट्टा मस्करी करतो आणि मग आपल्या भविष्याची थट्टा मस्करी होते. एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या यशाचा पतंग आसमंतामध्ये कितीही उंच गेला ना तरी त्याची जोर शाळेच्या पटांगणात असते रे. आपल्या शाळेला कधी विसरू नका. शाळा आपल्याला ज्ञानामृत पाजते आणि सुसंस्कृत बनवते. तुम्ही 10वी पर्यंत आलात, तुम्ही सुशिक्षित झालात, फक्त सुसंस्कृत झालात का रे? हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. कारण सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असणं याच्यामध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे. तुम्हाला कल्पना नाही तुमच्या शिक्षकांना किती अभिमान असतो विद्यार्थ्यांच्या बद्दल. उद्या तुमच्यापैकी एखादा कोण मोठा सर्जन होईल ना मुलगा, तेव्हा तुमचे शिक्षक सगळ्या जगाला सांगतील, अरे तो सर्जन आहे ना, सर्जन, तो माझा विद्यार्थी आहे रे, माझा विद्यार्थी. एखादी मुलगी तुमच्यापैकी कोण कलेक्टर झाली ना तर तुमचे शिक्षक सगळ्या जगाला सांगतील, अरे ते कलेक्टर आहे ना मुलगी, ती माझी विद्यार्थी आहे रे, माझी विद्यार्थी. हे सांगताना त्यांचा ऊर किती अभिमानाने भरून येत असेल याची तुम्हाला कल्पना नाहीये. आणि आपण कसे वागलो शिक्षकांशी? आपण फक्त प्रार्थना म्हटल्या, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. अरे पण त्या ब्रह्मा कधी दिसला का रे तुमच्या शिक्षकाचा तुम्हाला? विष्णू कधी अनुभवलाय का रे? महेश कधी कळलाय का तुम्हाला शिक्षकामधला? आपण शिक्षकांशी खूप चुकीचं वागतो. शिक्षकांशी वागताना जर चुकला असाल तर शाळेमध्ये जाताना आज इथे तर तुमचे शिक्षक आले तर आज इथल्या इथे माफी मागा शिक्षकांची, कारण तेही ओझं घेऊन तुम्ही वावरताय सगळीकडे. तेही एक नकारात्मकतेचं ओझ आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा की चुकांचं ओझं आपणच घेऊन वावरत असतो. त्याच्यातूनच नकारात्मक वर्तुळ तयार होत असतात आणि ती आपल्या सकारात्मकतेवरती प्रचंड परिणाम करत असतात. त्यामुळे आपल्या शाळेला कधी विसरू नका, आपल्या शिक्षकांना कधी विसरू नका, आपल्या आई वडिलांनाही कधी विसरू नका. कारण ही आहेत म्हणूनच तुम्ही आहात. तुमचे आई वडील आहेत म्हणून तुमचं अस्तित्व आहे. तुमचे शिक्षक आहेत म्हणून तुमचं करिअर आहे. आयुष्याला दिशा देतात ते शिक्षक. दिशा नाही मिळाली तर आयुष्याची दशा होते रे. अशी दशा कधीच होऊ देऊ नका. शिक्षकांचा आदर करा, शिक्षकांच्या मेहनतीची कदर करा. उद्या कुठेही जा, कितीही मोठे व्हा, तुमच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशातल्या इतर लोकांसाठी कसा करून देता येईल याचा विचार करा. अरे शिक्षकांचे खूप ऋण असतात आपल्यावरती. आपण काही नाही देत शिक्षकांना. शाळेची फी म्हणजे गुरुदक्षिणा नसते बाळांनो, ती फक्त यंत्रणा चालवण्यासाठी दिलेली फी असते. गुरुना काय देतो आपण हा विचार करा. गुरुचं स्थान फार मोठं असतं आयुष्यामध्ये. काय दिलं आपण आजपर्यंत आपल्या गुरुंना? अरे दाखवा यशस्वी होऊन. आज तुम्हाला अमक्याचा मुलगा तबक्याची मुलगी म्हणून तुमची ओळख आहे. अरे उद्या तुमचे आई वडील चालले ना रस्त्यावरून तर असं झालं पाहिजे, असे चाललेत ना ते, याचे आई वडील आहेत, चाललेत ना ते तिच्या आई वडील आहेत, अरे असं काहीतरी करा. बास झालं, बास. किती चूक आहे आयुष्यामध्ये. बास. त्या सगळ्या चुका इथेच ठेवून जा. आज त्या सगळ्या चुका सरेंडर करून टाका. आई वडिलांची माफी मागा, शिक्षकांची माफी मागा.
आणि हे ओझं सगळं उतरवून टाका आणि मग जा कॉन्फिडन्सनी परीक्षेला. मग बघा तुम्ही काय करू शकता ते, कारण तुमची ताकद तुम्हालाच कळलेली नाहीये. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच आहे की तुमची ताकद तुम्हाला कळून द्यायची. मी जे बोलतोय ते खरोखर मनापासून बोलतोय असं जर तुम्हाला वाटलं असेल आणि खरंच आईबद्दलच्या चुका, वडिलांच्या बद्दलच्या चुका या तुम्हाला जाणवल्या असतील, आज घरी गेलेल्या वडिलांची, आईची माफी मागायची तुमची मानसिकता झाली असेल, शिक्षकांची माफी मागायची तुमची मानसिकता झाली असेल आणि खरोखर आज विष्णुदास भावेला आम्हाला ओढून आणले इकडे सरांनी आमच्या. बसलोय कोण पागेसर आले, त्यांनी आम्हाला डोळे मिटून बसायला सांगितलं, पण हे डोळे मिटून बसलोय ना म्हणूनच आमचे डोळे उघडले. असं जर तुम्हाला आता खरोखर वाटलं असेल तर आता सगळ्यांनी खरोखरचे डोळे उघडा आणि माझ्याकडे पहा. बाळा मी पोचलोय का तुमच्यापर्यंत? जर पोचलो असेल तर बदला स्वतःला. बस हो गया, बस. आपण खूपदा जगाने बदलावा म्हणून अपेक्षा करत असतो. तुम्हाला बदलावं लागेल. तुम्ही स्वतःला बदला तर उद्याचा देश बदलेल. मला माहिती